नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एक अतिशय सूक्ष्म पण मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलो आहोत. तुमच्या घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबीर तुमच्याशी संवाद साधते का? हे शुभ संकेत नक्की ओळखा. कल्पना करा, सकाळची वेळ आहे, घरात शांत वातावरण आहे. तुम्ही देवघरात जाता, समोर स्वामी समर्थांची प्रसन्न मूर्ती किंवा तसबीर आहे. तुम्ही हात जोडता आणि काही क्षण त्या डोळ्यांकडे पाहत राहता आणि अचानक मनात एक वेगळीच शांतता पसरते. कधीकधी असे वाटते का की स्वामी तुमच्याकडे पाहून हलकेसे स्मित करत आहेत, किंवा एखाद्या कठीण प्रसंगात त्यांची नजर जणू तुम्हाला धीर देत आहे? हा केवळ भास आहे का, की त्यामागे काही शुभ संकेत दडलेले आहेत? चला हे संकेत ओळखूया. पहिला शुभ संकेत, मनातील शांतता. जर स्वामींच्या मूर्तीसमोर बसल्यावर तुमच्या मनातील गोंधळ, चिंता, भीती काही क्षणांसाठी का होईना नाहीशी होत असेल, तर समजा स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत. त्यांचा स्पष्ट संदेश असतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही शांतता म्हणजेच त्यांची कृपा. दुसरा संकेत, अनपेक्षित समाधान आणि उत्तर मिळणे. कधी तुम्ही एखाद्या मोठ्या प्रश्नाने, समस्येने ग्रस्त असता आणि स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त मन मोकळं करता आणि अचानक मनात एखादा योग्य विचार येतो, एखादं उत्तर सापडतं किंवा निर्णय घेण्याची ताकद मिळते. हा योगायोग नसतो, ही स्वामींची कृपादृष्टी असते. स्वामी थेट बोलत नाहीत, पण तुमच्या अंतर्मनातून मार्ग दाखवतात. तिसरा संकेत, नजर जिवंत वाटणे. अनेक भक्त सांगतात, कधीकधी स्वामींच्या डोळ्यांकडे पाहताना असं वाटतं की ते आपल्याकडे रोखून पाहत आहेत. कधी त्यांची मुद्रा गंभीर वाटते, तर कधी खूप प्रसन्न. जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल, तर समजा तुमचं आणि स्वामींचं नातं केवळ फोटोपुरतं मर्यादित नाही, ते हृदयाशी जोडलेलं आहे. चौथा संकेत, स्वप्नात दर्शन होणे. जर रात्री झोपेत स्वामींचं दर्शन होत असेल किंवा तुम्ही नामस्मरण करताना त्यांची मूर्ती अगदी स्पष्ट दिसत असेल, तर हा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ स्वामी तुमच्या घराला आणि आयुष्याला आपलं स्थान मानत आहेत. पाचवा संकेत, संकटात धीर मिळणे. जेव्हा आयुष्यात वादळ येतं, सगळे मार्ग बंद झालेले वाटतात आणि त्यावेळी स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर मनात एक वेगळीच ताकद निर्माण होते, तर हा त्यांचा स्पष्ट संदेश असतो, तू एकटा नाहीस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मूर्ती किंवा तसबीर स्वतःहून बोलत नाही. संवाद घडतो तो श्रद्धेमुळे, विश्वासामुळे आणि भावनेमुळे. जिथे घरात स्वामींचं नामस्मरण होतं, तिथे मनापासून प्रार्थना केली जाते, तिथे त्यांची उपस्थिती नक्की जाणवते. म्हणून आजपासून स्वामींच्या मूर्तीसमोर केवळ इच्छा मागू नका, त्यांच्याशी मन मोकळं करा, दुःख सांगा, आनंद शेअर करा. कदाचित तुम्हाला जाणवेल की हे शांतपणे ऐकत आहेत आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत आहेत. शेवटी एवढंच, जर तुम्हालाही कधी स्वामींच्या मूर्तीसमोर बसताना अद्भुत अनुभव आला असेल, तर मनात एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, त्यांचं वचन आजही जिवंत आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ.